जय भीम, जय शिवराय मित्र हो. आपण संवाद युगनायकांचा या अभिवाचनाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. पण बाबासाहेब, आपले शिक्षण ब्राह्मण शिक्षक आंबेडकरांनी केले. आपले गुरु आंबेडकर नावाचे ब्राह्मण होते असे चित्र उभे केले गेले. महाराज, याचे समर्पक उदाहरण द्यायचे म्हणजे मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर. मेहनत शहाजी राजांनी करायची आणि गुरु म्हणून विजापूरचा मंडलिक आणि आपला शत्रू दादू कोंडदेवला श्रेय द्यायचे. स्वराज्याची प्रेरणा म्हणून आपणासमोर मासाहेब जिजाब होत्या, मात्र कलम कसाई यांचे श्रेष्ठ आदिलशाही आणि मोगलांचे दास रामदासाला देतात. तीच तरा आमची पगारी शिक्षक असणाऱ्या आंबेडकर गुरुजींना आमच्या शिक्षणाचे आम्हाला घडवण्याचे श्रेय देण्याचा अधमपणा हे कलम कसाई करतात. पण बाबासाहेब, आपले खरे गुरु कोण मग? महाराज, आम्ही अनेकदा बोलतोय, अनेकदा लिहितो की आमचे गुरु तीनच: बुद्ध, फुले आणि कबीर. शाळा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्यांना गुरु कसे म्हणायचे? पण या कलम कसायांची ही महाचलाकी आहे. त्यांना जगातील श्रेष्ठ पुरुष हा ब्राह्मणाशिवाय दुसरा कोणी असतो हे मान्यच नाही. जगातील सर्वश्रेष्ठ शौर्यवान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणं ब्राह्मणांचेच कौशल्य आहे. जगातील सर्वात मोठा बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना पण ब्राह्मणानेच घडविले असे खोटे नाटे छापून ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणे ही यांची कपट नीती आहे. बाबासाहेब, आम्हाला हे कोडे पडले आहे. आपण जातीने महारकी ब्राह्मण. हे पहा, आम्ही जातीभेद गाडून टाकले हे आपण जाणता. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न नव्हे, पण याचा खुलासा मात्र व्हायला पाहिजे. महाराज, गांधीजी आणि आमची पहिली भेट झाली त्यावेळी गांधीजी म्हणाले, बॅरिस्टर आंबेडकर, आपण ब्राह्मण जातीचे असून अस्पृश्याबद्दल एवढे प्रेम का बाळगता? महाराज, अशा वेळी हसावे की रडावे काही कळत नाही. आता आरक्षणातून शिकलेला महाराज पोर देखील आज विचारतो की बाबासाहेब ब्राह्मण होते का? आपली जात जगामध्ये बुद्धिवान, आपली जात जगात सर्वात शौर्यवान असा अहंकार ब्राह्मण जातीत असतो. केम्ब्रिज विद्यापीठातील जगातील सर्वात हुशार असणाऱ्या 100 विद्यार्थ्यांच्या यादीत पहिले नाव आंबेडकरांचे आहे हे जाणून ब्राह्मण अस्वस्थ होणारच. आयुष्यभर महार महार म्हणून, अस्पृश्य म्हणून हिणवणं आणि मरण यातनेतून आम्हा श्रेष्ठत्व सिद्ध केलं तर लबाडीने आम्ही जातीचे ब्राह्मणच आहोत असा दृष्ट प्रचार करू लागले. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा अभिमान भारतीय म्हणून जर बाळगला तर समाजाला त्यांच्यातील माणूस दिसेल. बाबासाहेब, आपणास प्रेरणा देणारे कृष्णाजी अनंत केळुसकर हे देखील ब्राह्मणच होते म्हणे. ही कूटनीता ब्रह्मकपटांची. आम्ही मॅट्रिक झालो. अस्पृश्यातील पहिला मॅट्रिक झालेला विद्यार्थी म्हणून केळुसकर गुरुजींनी आमचा सत्कार घेतला. त्यांनी लिहिलेला भगवान गौतम बुद्धाचे चरित्र ग्रंथ आम्हास भेट दिला. तो वाचून आमच्या मनावर त्यांनी भगवान बुद्ध कोरले. आम्हास उच्च शिक्षणासाठी सयाजी महाराज गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून अर्थसहाय्य मिळवून दिले. आमचे चरित्र लिहिणारे कलम कसाई धनंजय कीर आंबेडकर गुरुजी ब्राह्मण होते याचा म्हणे आंबेडकर गुरुजींच्या ब्राह्मण जातीचा वारंवार उल्लेख करतात, पण केळुसकर गुरुजींच्या जातीचा उल्लेख मात्र धनंजय कीर करीत नाही. कारण धनंजय कीर हे ब्राह्मण आंबेडकर गुरुजींची जात सांगतात, पण केळुसकर गुरुजींची जात मराठा आहे हे मात्र सांगत नाहीत. केळुसकर गुरुजी तर आम्हाला शाळेत शिकवायला सुद्धा नव्हते, पण त्यांच्या धडपडीमुळे आंबेडकर गुरुजींचे कार्य तुलनेत टिकते तरी का? पण कलम कसाईच ते, त्याला आपण काय करणार? पण महाराज, आम्हाला सांगा,
भगवान विष्णूने म्हणे 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा नायनाट केला. याचा विष्णू एवढा पराक्रमी कसा? बाबासाहेब, अहो, यांचा भगवान असणारा विष्णू आमच्या साध्या मावळ्यासमोर जरी आला असता तरी आमच्या मावळ्याने त्या विष्णूच्या 21 नव्हे तर 42 खांडोळ्या केल्या असत्या. तर या विष्णूने पृथ्वीवर क्षत्रिय 21 वेळा कसे काय मारून टाकले म्हणावे. यांचे जग म्हणजे यांची झोपडी आणि क्षत्रिय म्हणजे पिसवा. असे जग कशाला म्हणतात हे या खुळ्यांना ठाऊक नाही आणि हे खुळे जगाची बात करतात. वा महाराज, यांची विचारसरणी केवळ आपल्या पायापुरती पाहण्याची आहे असं ब्रह्मस्मित म्हणून प्रत्येक ब्राह्मण स्वतःला ब्रह्मच समजतो. ब्रह्मानेच जग म्हणजे ब्रह्मांड निर्माण केले असे म्हणणारा पण त्यांच्या ब्रह्मांडात नदी पलीकडच्या अथवा पहाड पलीकडच्या भूभागाचा देखील समावेश नसतो. आपण उभे राहिल्यानंतर जेवढी जमीन दिसते तेच त्यांचे जग आणि तेच यांचे ब्रह्मांड. त्यांच्या जगात भारताबाहेरील जग नसते. डबक्यातील बेडकाला जसे डबके म्हणजे जग असते तसेच ब्रह्मभक्तांना आपलं गाव म्हणजे देश आणि देश म्हणजे जग वाटते. मग गावाबाहेर पडून त्यांचा विष्णू कोणत्या वाहनाने जाणार आणि कोणत्या शस्त्राने तो क्षत्रियांना मारणार आणि ते पण 21 वेळा, म्हणजे 21 वेळा जन्म घेऊन. ब्राह्मणी लेखणी पुरातन वाटेल ते लिहिते, डोकं न वापरता पुराण लिहिते आणि पुराण वाचणाऱ्यांनी आपले डोके न वापरता पुराण वाचावे कावे असे समजते. हे आम्ही जाणले होतेच, पण महाराज आपणाकडून आम्हास ज्यांच्या विष्णू भगवानबद्दल ऐकायचं होतं, कारण आता यांनी छत्रपती शिवाजी महाराज भगवान विष्णूचे अवतार होते असे म्हणून आपल्याला 4 हात लावून एक मूर्ती देखील बनवली होती. अरे वेड्यानो, एकीकडे शूद्र म्हणून आम्हाला हिणवता, राज्याभिषेकाला विरोध करता, शूद्रांच्या राज्यात ब्राह्मणाने राहणे म्हणजे महापातक सांगता आणि त्याच शूद्रांच्या राजाला आजच्या पिढीत त्यांनी ह्यांच्या विष्णूपेक्षा मोठे मानले तर त्यांच्या विष्णूची महती कमी होऊ नये म्हणून हेच त्या शूद्र म्हणविलेल्या राजास चक्क विष्णूचा अवतार करणार. बाबासाहेब, सांभाळून राहा, नाहीतर हे लबाड तुम्हाला पण एक दिवस विष्णूचा अवतार बनवतील. तुमची पण 8 हातांची मूर्ती करून मंदिरात बसवतील. महाराज, ज्या भगवान गौतम बुद्धाने विषारी जातीयतेची वैदिक धर्म नष्ट केला, समतावादी बौद्ध धर्म स्थापन केला, वैदिकातील चाललेली बहुजनांची लयलूट थांबवली, गोहत्या थांबवली आणि वैदिक परंपरा पराभूत केली, त्याच तथागत भगवान गौतम बुद्धांना जेव्हा जगाचे वंदनीय ठरवले, त्यांच्या 33 कोटीसह विष्णूपेक्षा महान समजू लागले, तेव्हा विष्णूचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासाठी त्यांनी बुद्धालाच विष्णूचा अवतार ठरवला. म्हणजे बुद्धच विष्णूचा अवतार असल्यामुळे बुद्ध विष्णूपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही, तो विष्णूपेक्षा लहान ठरतो. तसे छत्रपती शिवाजी महाराज यांना विष्णूचा अवतार सिद्ध केल्याने छत्रपती शिवराय विष्णूपेक्षा श्रेष्ठ जसे ठरत नाही, तसेच छत्रपती शिवरायांचं सर्व कार्य विष्णूच्या नावावर लिहिले जाते आणि बुद्धाला आणि छत्रपती शिवरायांना अनुसरण्याऐवजी लोकांनी विष्णूची पूजा करण्यात धन्यता मानावी, हे त्यांचे ब्रह्मकपटपण. महाराज, या कलम कसायांनी आपण मातृद्रोही, विद्रूप आणि दिसायला खुजे होतात असे आपले वर्णन केल्याचे जागोजागी आढळते. असा अभम्य अपराध केला या नराधमांनी. काय काय लिहिले या कलम कसायांनी? या कलम कसायांनी हेतू पुरस्पर कथा, कादंबऱ्या, नाटक आणि चित्रपटातून आपण उंचीने खुजे आहात असे लिहिले. एका निंदकाने तर आपल्या तोंडी गीत दिले आहे की अशीच असती आई आमुची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती, वदले छत्रपती.
बाबासाहेब, किती भयान कृतज्ञता आहे. आम्ही शाक्त कुळात मातृसत्ताक पद्धती असे म्हणून तर भवानी मातेस आम्ही वंदन करतो. आई कशी असली तरी मुलाला ती सुंदर दिसते. मुळात आपल्या मातेच्या रूपाकडे पाहून तिचे अपत्य सौंदर्याची मोजमाप करते. मासाहेब, जिजाऊ तर सौंदर्याची खान होत्या. असे असता अशीच आमची आई सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो असे म्हणण्याचा मातृद्रोह छत्रपती शिवराय करतील. आणि आम्ही सुंदर झालो असतो म्हणजे आम्ही काय कुरूप होतो? बाबासाहेब, त्या चित्रकार मीर कासिम आम्ही दरबारात बसवलेले चित्र रेखाटले आहे त्यात जरा आम्हाला निहाळा. त्या मीर कासिमने काढलेले आमचे चित्र तुम्ही निहाळून पहा जरा. महाराज, या चित्रातील आपल्या तेजाकडे पाहून स्त्रियांचं काय पण मर्द देखील थक्क होतात. गोरे पान, तलवारीच्या पाठडीतील धारधार नाक, लाखांना दिपून टाकेल असे डोळ्यांचे तेज, मजबूत बांधा, 6 फूट उंची. महाराज, त्या चित्रकार मीर कासिमने आम्हाला सर्वांवर आपले चित्र रेखाटून उपकारच केले आहेत. त्यांच्या समर्थ कुंचल्यातून जगाला छत्रपती शिवरायांचे दैदिप्यमान रूप दिसते. महाराज, आणि आपल्या रूपावरून शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंच्या रूपांची कल्पना येते. धन्य तो चित्रकार मीर कासिम. त्या मुस्लिम मीर कासिमच्या जागी एखादा कुलकर्णी अथवा नातू चित्रकार असता तर जसे छत्रपती शिवरायांचे चुकीचे वर्णन त्यांनी त्यांच्या बखरीत रंगविले तसे त्या चित्रात पण त्यांनी नक्कीच रंगवले असते. बाबासाहेब, आम्हाला आश्चर्य वाटते बाबासाहेब की घराघरात दरबारातील माझे तेलचित्र लावणारे एकदा पण आमच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत नाहीत. थोडे देखील विचार करीत नाहीत. आपल्या महाराजांचे रूप कसे दिसते, आपल्या महाराजांची उंची किती असेल याचा विचार का करीत नाहीत आमचे प्रेमी. आपले वर्णन महाराज गृहब्राह्मण प्रतिपालक म्हणून करतात. बाबासाहेब, आम्हाला याचे दुःख वाटते. आयुष्यभर ज्या ब्राह्मणांनी आम्हाच छळले, रयतेच छळले, ज्या ब्राह्मणांच्या छळातून आम्ही रयतेला मुक्त केलं, अशा ब्राह्मणांच्याच रक्षणाचे आम्ही कार्य करू. ज्या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी आपले रक्त सांडून स्वराज्य उभे केले, त्या स्वराज्य फक्त मावळ्यांचे व स्वाभिनिष्ठ रयतेचे पालन करण्याऐवजी ब्राह्मणांचे पालनच करणे म्हणजे हा रयत मावळा द्रोह नव्हे काय? ज्यांची बुद्धी शाबूत आहे असा आपल्यावर जीव ओवाळून टाकणारे पालन न करता आपल्या आणि स्वराज्याच्या शत्रूचे पालन करीन काय? स्पष्ट सांगतो, आम्ही ब्राह्मणांचेच पालक नव्हतो तर समुच्च रयतेचे पालन करणारे होतो. आम्ही जसे गोपालनाचे समर्थ करीत असू तसेच शेतकऱ्यांचे पाळलेल्या म्हैशी, शेळ्या, घोडे आणि कोंबड्यांचे पण पालन केले आहे. उगाच झोळीमध्ये आम्ही काही टाकावे म्हणून कोण्या ब्राह्मण याचकाने भिक्षा मिळावी यासाठी बाहुण्याने आम्हाला गृहब्राह्मण प्रतिपालक ठरविले म्हणून आम्ही गृहब्राह्मण प्रतिपालक ठरत नाही. महाराज, एका गीतकाराने एक गीत आपल्या शूर सरदाराबद्दल लिहिले आहे, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? काय गीत लिहिले आहे? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव धर्म आणि देशासाठी प्राण ठेविले हाती. छे 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 छे, असा आमचा कुणी सरदार असूच शकत नाही. हे सरदार नक्कीच पेशव्यातील असावेत. त्यांच्या तोंडी असे लिहायला हवे होते, शूर आम्ही सरदार, आम्हाला नृत्यांगणांचे साथी, देवधर्म आणि पेशव्यासाठी प्राण ठेविले हाती. बाबासाहेब, देव आणि धर्म हे वैदिक ब्राह्मणांची शस्त्रे आहेत. देव आणि धर्म प्रथम आणि देश तदनंतर ही यांची संकुचित वृत्ती. आमचे स्वराज्य हे रयतेचे होते. नीती आणि स्वामीनिष्ठा याच तत्वाशी आणि श्रेष्ठत्वाशी निगडीत असत. या गावातील शूर सरदार हे पेशवाईला अभिप्रेत असणारे होत, शिवशाहीला नव्हे. बाबासाहेब, पेशवाईसाठी झुरणाऱ्या परशुरामाच्या
बगलबच्च्यांनी विष्णूचे गुणगान गाणे किंवा विष्णूचा जय जयकार करणे आपण समजू शकतो, पण टाळ मृदुंगाच्या नादात पांडुरंगांच्या दर्शनासाठी जाणारी लेकरं स्वतःला वैष्णव म्हणून घ्यायला लागले, हे कसं खरंय महाराज? खरे सांगायचे तर ज्या विष्णूने आपल्या बापदादांच्या पिढ्या परशुरामाच्या अवतार घेऊन मारून टाकल्या असे त्यांनी पुस्तकात लिहिले, व त्याच विष्णूने परशुरामाच्याच अवतारात सर्व क्षत्रियांच्या बायकांना गरोदर करून जे जन्मले ते सारे शूद्र म्हणजे परशुरामाचे म्हणजे विष्णूचे जनते वैष्णव हे प्रस्थापित करण्याचे कलम कसायांचे ब्राह्मकपट होय. पण बाबासाहेब वारकऱ्यामध्ये कसं हे घुसलं? पांडुरंग हा समाजवादी, पंढरपूर हे भगवान बुद्धांचेच ठाणे. पांडुरंगाच्या मूर्तीसमोरील स्तंभावर पाली भाषेत बौद्ध धम्म संदेश आहेत. या स्तंभाकडे पाहिल्यास बौद्ध धम्माची आठवण होऊ नये म्हणून त्या स्तंभाकडे न पाहता त्या स्तंभाला आपली पाठ घासायची ही प्रथा ब्राह्मणाने सुरू केली. वारकऱ्यामध्ये ज्ञानेश्वराच्या नावे काही ब्रह्मप्रज्ञ घुसला, तसा तुकोबारायांच्या देहूतून निघणाऱ्या वारीत पण तो घुसला. तो स्वतःला वैष्णव म्हणू लागला. वारकरी बहुतेक भोळे भाबडे मंबाजी आदी रामदासांच्या सहकार्याने संत तुकारामांची हत्या केली असता ते पुष्पक विमानाने सदैव वैकुंठाला गेले अशी समजून बाळगणारे ब्राह्मणांच्या पूर्ण प्रभावाखाली असणारा प्रत्येक बहुजन वारकरी सुद्धा स्वतःला वैष्णव म्हणू लागला. आपल्या बापदादांच्या शस्त्रूंचाच जय जयकार करू लागला. बाबासाहेब जय जय विठ्ठल कमी म्हणू लागला, पण जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी याच वारकरी गजर आता करू लागलाय. होय महाराज, बुद्ध विष्णूचा अवतार आहे असे सांगण्याचा जो दृष्ट प्रचार, तसेच छत्रपती शिवराय विष्णूचा अवतार आहेत असे सांगण्याचा जो दृष्ट प्रचार, तोच दृष्ट प्रचार पांडुरंग विष्णूचा अवतार आहे असे सांगण्याचा. बरे, राम आणि कृष्णाचा हा पंढरीच्या वारीमध्ये जय जयकार करण्याचे कारण तरी काय? पण बहुजन समाज पांडुरंगाच्या नादाने वैदिक आणि हिंदूपासून दूर जाऊ नये म्हणून राम आणि कृष्णाचा जय जयकार त्यांना करायला ब्रह्मवृंदांनी भाग पाडले. ज्यांनी रामकृष्णाचे नावे बहुजनांच्या माथी चारवर्ण मारून सर्वांना ब्राह्मणदास केले, त्यांच्याच नावे ब्राह्मण हीच जोपासले. त्याच राम आणि कृष्णाचा बहुजनांना ब्रह्मवंदनाने जय जयकार करायला लावले. पण बाबासाहेब हे का घडावे? शेकडो वर्ष ज्यांच्या हाती धर्मसत्ता आहे, मंदिराच्या माध्यमातून प्रचंड धनसंपत्ती आहे, शेकडो वर्ष शिक्षण संस्था नोकऱ्या यांच्या हातात आहेत, हे मुठभर जरी असले तरी ब्राह्म्य सत्ता अबाधित राहावी म्हणून जीवाचे रान करणारे मंदिराच्या तिजोरीत आपले बहुजनांच्या पैशातून बहुजनांनाच गुलाम बनविण्याचा यांचा धंदा असतो. काही केल्या बहुजन जागा होत नाही. देवाच्या कोपाला साडेसातीला घाबरून बहुजन अधर्माच्या गुलामीच्या साडेसातीत भरबडला जातो. या लेकरांना वैष्णववादी साडेसातीमधून बाहेर काढणे पाहिजे. हा लेकरांच्याकडे ज्ञानवंतांनी लक्ष दिलेले दिसत नाही. पांडुरंगाच्या या लेकराकडे पाहायला बिचाऱ्या पांडुरंगाला तरी सवड मिळाली असेल का? महाराज, स्वराज्य उभारणीच्या कार्यात शंभू राजांकडे लक्ष देण्यास आपणास सवड मिळाली का? बाबासाहेब, स्वराज्य उभारणीपायी आमच्या शंभू राजाकडे आम्हाला वेळ द्यायला सवडच मिळाली नाही. खरंच रात्र दिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग असल्याने आम्हाला खरंच शंभू राजाकडे लक्ष द्यायला, त्यांना घडवायला, त्यांची माया करायला आम्हाला सवड मिळाली नाही. शंभूराजे 2 वर्षाचे असताना शंभूराजांना मातृप्रेम मिळावं म्हणून आमचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या बहिणीशी सोयराबाईशी आम्ही विवाह केला.
पण शंभूराजांना मातृप्रेम लाभलेच नाही. मासाहेब जिजाऊ असेपर्यंत शंभूराजांना माया लाभली, पण मासाहेब जिजाऊ नंतर पुन्हा शंभूराजे एकाकी झाले. महाराज, ब्राह्मणी बखरीकारांनी, कथा कादंबऱ्यावाल्यांनी आणि नाटक सिनेमावाल्यांनी शंभूराजाचे चित्र व्यसनी, बदफैली, पितृद्रोही, स्वराज्यद्रोही असे रंगविले आहे. जे भगवान बुद्धाबद्दल वाईट लिहितात, जे जगद्गुरु तुकोबरायांच्या घात करून त्यांचे मौलिक रयतेपयोगी ग्रंथ इंद्रायणीत बुडवू शकतात, जे छत्रपती शिवाजीला खुजा, विद्रूप, मातृद्रोही असे रंगविण्याचा दुष्टपणा करतात, ते शंभूराजेविषयी काय चांगले लिहिणार. शंभूराजे आमच्यापेक्षा त्यांचे ब्रह्मकपट जास्त ओळखायचे. स्वराज्य विरुद्ध कटकारस्थानांची शंभूराजांना गै नसत. आम्ही महापराक्रमी होतो, पण शंभूराजे बाप सवाई बेठे निघाले. आम्हाला परिस्थितीमुळे शिकता आले नाही, पण शंभूराजांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वतःला विद्वान म्हणून घेणाऱ्यांची बुद्धिमत्तेची पळताभुई थोडी केली. 14व्या वर्षी शंभूराजांनी बुद्धभूषण हा स्वतंत्र ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. शंभूराजे अत्यंत पराक्रमी आणि प्रचंड बुद्धिमान होते. महाराज, मग शंभूराजांना व्यसनाने आणि बदफैलीने कमकुवत केले म्हणायचे? हरगिज नाही बाबासाहेब. अहो, शंभूराजे मा जिजाऊ साहेबांच्या तालमीत घडले. आम्हाला जी मा जिजाऊ साहेबांनी परस्त्रीला माते समान मानण्याची शिकवण दिली, तीच शिकवण त्यांनी शंभूराजांना दिली. आणि समजा एखादी तरुणी शंभूराजांना आवडली असती तर तिच्याशी लग्न लावायला ते मुखत्यार होते, युवराज होते. त्यांना कुणाचे भय होते? पण बाबासाहेब, ब्रह्मकपटाने ही मंडळी आपल्या लेकी सुना हमखास शंभूराजेंना वश करण्यापायी पाठवित होते. त्यांच्याकडे जेव्हा शंभूराजे नजरअंदाज करीत, त्यावेळी ही मंडळी त्यांच्या दृष्ट हेतू सफल न झाल्याने शंभूराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचू लागले. मला सांगा बाबासाहेब, रात्रंदिवस युद्धाशी भिडणाऱ्या शंभूराजांना नशापान करण्यासाठी आणि बदफैलीपणा करण्यासाठी वेळ तरी मिळत होता काय? एक गोष्ट आम्ही ठामपणे सांगतो, शंभूराजेसारखा महापराक्रमी, शीलवान आणि बुद्धिवान पुत्र आम्हाला लाभला, आम्ही धन्य झालो. आम्हाला जरी शंभूराजेकडे लक्ष द्यायला सवड मिळाली नाही, तरी मा जिजाऊ साहेबांच्या मायेने ती कमी भरून निघालेली आहे. बाबासाहेब, आपण सुद्धा रात्रंदिवस वाचन, संघटन आणि संघर्षामध्ये मग्न होतात. आपणास तरी मुलाकडे लक्ष द्यायला सवड मिळाली का? जी तरा छत्रपती शिवरायांची, तीच तरा आमची. महाराज, जरी उच्च शिक्षण आम्ही घेतलं होतं, तरी त्या शिक्षणाचा उपयोग पैसे कमवण्याऐवजी जनसेवा आणि संघर्षासाठीच आम्ही केला. सदा ना कदा दौऱ्यावर असण्या कारणाने घरी लक्ष द्यायला आम्हाला पण सवड मिळत नसे. काबाड कष्ट करून रमाच आमचे घर सांभाळी. आमचा राजरत्न भयंकर गोड आणि गुणी बाळ होता. आमचा जीव की प्राण होता तो. पण एकदा तापाने फणफणला. आम्ही बाहेर होतो. दवा पाडण्यासाठी रमाकडे पैसे नव्हते. एका बॅरिस्टरच्या बाळाला औषध पाण्यासाठी पैसा नव्हता. एक बॅरिस्टरचा पोर औषध वाचून मृत्यू पावला. जेव्हा आम्हाला कळले, तेव्हा ते व्रत ऐकण्या अगोदर आम्हाला मृत्यूने का कवटाळले नाही. महाराज, हे व्रत ऐकायला आम्ही जिवंत का आहोत असे वाटले. मृत बालकाचा चेहरा पाहून दुःखाचा सागर उमळला. आम्ही राजरत्नाला कित्येक तास कवटाळून बसलो. अंत्यविधीसाठी गणगोत्र कार्यकर्ते मृतदेह सोडा म्हणून विनवत होते आणि आम्ही काय मोकून रडत होतो. महाराज, थोडा वेळ स्वतःचा धिक्कार केला आम्ही. पण महाराज, कोट्यवधी असरा बालकांचे चेहरे आमच्या समोर येऊ लागले. त्यांच्या प्रत्येक चेहऱ्यात आम्हाला आमचा प्राणप्रिय राजरत्न दिसू लागला. आम्ही स्वतःला आवरले, राजरत्नाला निरोप दिला आणि कोट्यवधी राजरत्नांच्या निरोपांना आम्ही दाद देण्याचं व्रत स्वीकारले. पण आमचे जसे शंभूराजे तसे आपले यशवंतरावाबद्दल देखील तसे
व्यसनाधीनीचे आणि बदफैलीचे आरोप असे का? महाराज महाराज आपल्या पाठीशी मासाहेब जिजाऊंचे छत्र होते, आमच्याकडे तसं नव्हतं. सुभेदार रामजी बाबा आम्हा सर्वांना अनाथ करून लवकरच गेले. राम आपले काबाड कष्ट करण्यात रमली होती. यशवंताकडे लक्ष द्यायला कुणालाच सवड मिळाली नाही. आमचे गुरु क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी ब्राह्मण विधवेंचं मूल दत्तक घेऊन त्यांचे नाव यशवंत ठेवलं. आम्ही पण गुरूंचा कित्ता गिरवून आमच्या मुलाचे यशवंत नाव ठेवलं. यशवंत शहाणा होऊ नये, कर्तृत्ववान होऊ नये म्हणून बरेच लोक प्रयत्नशील होते. लहान वयात योग्य वेळी चांगले वाईट पटवून देणे कुणी नसले की किशोरवयीन मुले बेहकली जातात. आमच्या लाडक्या यशवंताला आमच्या विरोधकांनी जाळ्यात ओढले. अन्यथा आमचा यशवंत देखील शंभू राजासारखा निपजला. महाराज काही म्हणा, आपले विरोधक सुद्धा आपल्या चारित्र्याबद्दल आदरच बाळगतात. होय बाबासाहेब, जिजाऊ मासाहेबांनी आम्हाला शिकवण चांगली दिली होती. जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला पंचशिलाची शिकवण दिली होती. त्यामुळे आम्ही जीवनात आणि राजकारणात चारित्र्य आवर्जून सांभाळले. आमचे चारित्र्य आम्ही इतके निष्कलंक ठेवले की शत्रूला देखील आदर वाटावा. पण बाबासाहेब, आपण देखील अग्निपरीक्षा दिल्यासारखे त्यातून सुलाखून निघून आपले चारित्र्य सिद्ध केले, हे अनेकांना ठाऊक नाही का? विशेषतः राजगृहाचे बांधकाम पैसे कंत्राटदाराला देण्याबद्दल आणि शौरी नावाच्या कंत्राटदाराला नकार देण्याबद्दल आपले चारित्र्य अत्यंत मोलाचे होते. ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल बाबासाहेब. राजगृह बांधतेवेळी आमचा कॉन्ट्रॅक्टरने 40,000 जास्तीच खर्च दाखविला व 40,000 त्याला मिळावेत म्हणून कोर्टात आमच्या विरुद्ध दावा दिला. न्यायाधीश आमच्या विरुद्ध होता, त्यामुळे त्यांच्या समोर जाणे आम्ही टाळले. व्हायचे तेच झाले. आमच्या विरुद्ध निकाल लागला. 40,000 भरा, अन्यथा राजगृहाचा लिलाव करा, असा तो आदेश होता. आम्ही कधी कोणाकडे व्यक्तिगत कामापोटी उसने पैसे मागितले नव्हते. ताजमहलला जेव्हा तडा गेलेला तेव्हा देशोदेशीच्या इंजिनियर्सनी ताजमहालाचे तडे बुजवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न सफल झाला. मेहतर समाजाचा एक गरीब गवंडी माझ्याजवळ येऊन त्याने मला सांगितले, बाबासाहेब, मैं ताजमहल दुरुस्त कर सकता हूँ. मी खात्री करून त्याचवेळी दिल्ली गव्हर्नरला त्या गवंड्याला ताजमहाल दुरुस्तीचे काम द्या असं म्हटलं. त्या गवंड्याने ताजमहालाच्या भेगा दुरुस्त केल्या. मोठ्याहून मोठ्या इंजिनियरपेक्षा एका गवंड्याने महान कामगिरी केली म्हणून गव्हर्नरला सांगून त्या गवंड्याला आम्ही इंजिनियरपदी नियुक्ती करण्यावर लावली. तोच गवंडी आता दिल्लीचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा प्रमुख होता. त्या गवंड्याच्या आमच्या सार्वजनिक खात्याच्या प्रमुखाला आम्ही 40,000 उसने मागितले, तर त्याने केवळ 20,000 उसने दिले. ते आणण्याच्याच धांदलीत आमचे शरूचे दुसऱ्या पत्नीचे अबॉर्शन झाले आणि गर्भपात झाला. 20,000ची सोय झाली होती, आता दुसरे 20,000 कुठून आणायचे? काही केल्या काही सुचेना. मग आम्ही विचार केला की आम्हाला लाखोंच्या थैल्या दान मिळाल्या, त्या आम्ही सर्वच्या सर्व पीपल्स एज्युकेशन सोसायटीला बहाल केल्या आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडून 20,000 रुपये घेतले. तर आम्ही रेंगेंना बोलवले. रेगे आले. त्यांच्यासमोर आम्ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 20,000 आम्हाला काही दिवसापुरते उसने हवेत असा प्रस्ताव ठेवला. बराच वेळ शांत बसले. रेगे म्हणाले, बाबासाहेब, पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे 20,000 मिळतील, पण त्यापायी आपले अर्धे राजगृह पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे गहाण म्हणून ठेवावे लागेल. वाह बाबासाहेब, आपण राजगृह पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे अर्धे गहाण ठेवले. आजपर्यंत अर्धे राजगृह पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे गहाण आहे. आपण निर्माण केलेल्या शैक्षणिक संस्था आपल्याच मालकीच्या आहेत असे समजून ज्या संस्थांचा सर्रास गैरवापर करणारे महाभाग कमी नाहीत, पण आपल्या पदरात पैसा ना पैसा लावलेल्या संस्थेकडून उसने पैसे घेताना आपले घर गहाण ठेवणारे नाव जगाच्या इतिहासात दुसऱ्या आढळेल का? एवढी महान नैतिकता इतर कोणाच्या नेत्यात आढळेल? पण केवळ जात आडवी आली. म्हणूनच बाबासाहेबांचं महात्म्य नाकारण्याचा करंटेपणा केला जातो. बाबासाहेब आपल्या नैतिकतेचे उदाहरण जगाच्या प्रत्येक शाळेतील धड्यात शिकविले पाहिजे. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हे काय नैतिकता असते का?
एखादे विद्यार्थी म्हणतो, गुरुजी मी जर शेंगा खाल्ल्या नसत्या तर वर्गात स्वच्छता राहावी म्हणून मी टरपले उचलीन. ज्याला वर्ग स्वच्छ ठेवण्याची जाणीव नाही, अशाचे उदाहरण विद्यार्थ्यांना नीती काय शिकवणार? उद्दामपणा मात्र शिकवतील. तर बाबासाहेब, त्या शौरी का कोण? त्या कंत्राटदाराने काय प्रताप केले त्याचे कथन करा की. महाराज, आम्ही केंद्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना ही गोष्ट आहे. शौरी कॉन्ट्रॅक्टर, सरकारी कॉन्ट्रॅक्टर होते, फारच मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. पण त्यांच्या गैरव्यवहाराचे अनेक प्रकारे आमच्या कानी आले होत्या. पण अनुभव घ्यावा म्हणून त्यांचे टेंडर पाहिले. काहीतरी घोळ असावा असे वाटल्यास आम्ही ते नाकारले. तर पट्ट्या दुसऱ्या दिवशी घरी नोटांची बॅग घेऊन आला. आम्हाला संताप अनावर झाला. आम्ही नोकर कर्व्यांना बोलवून त्यांना बाहेर हाकलले. परंतु व्यापारी वृत्तीचे लोक किती लोचट असतात. त्यांचा हा शौरी उत्तम नमुना होता. त्याला वाटले बाबासाहेबांच्या मुलाला भागीदार करून त्यांच्या मुलाच्याच नावाने कॉन्ट्रॅक्ट मागितले तर. यशवंताने आमच्या समोर ते कागद ठेवले. कागद चाळल्यावर सहज ध्यानात आले. आम्ही यशवंताद्वारे शौरीला निरोप पाठविला. शौरी मोठ्या आनंदाने आमच्याकडे हजर झाला. त्याला आम्ही इतके सुनावले की त्यांच्या 7 पिढ्यापर्यंत ज्या लोकांच्या कानी आमचे शब्द घुमत राहतील. कॉन्ट्रॅक्ट तर मिळालेच नाहीत, पण घोर अपमान झाला म्हणून शौरी चडफडत गेला. त्या चरफडण्यातून त्यांच्या पुत्राने अरुण शौरीने इंग्रजीमधून वर्शिपिंग फॉल्स गॉड म्हणजे खोट्या देवांना भजणे हे पुस्तक लिहिले. आणि नीती सांभाळणारे भ्रष्टाचार व न करणारे या व्यापाऱ्यांचे खैरगॉड म्हणजे देव असे काहीतरी असणार. त्यांच्यासाठी नीती कमरेला गुंडाळून, अनितीसाठी वाटेल ते करणारे, पैशासाठी वाटेल त्या थराला जाणारेच खरे गॉड शोभणार. ते आमच्या सारख्यांना फॉल्स गॉडच ठरवणार. बाबासाहेब, आमच्या वेळेस आम्हाला भटभिक्षुकांनी शूद्र म्हणून हिनवले आणि आपल्या काळात आपणास अस्पृश्य म्हणून हिनवले. बडोद्याचे प्रकरण ऐकून तर आम्ही थक्कच झालो. होय महाराज, बडोद्याचा प्रसंग तर अंगावर काठा उभा करणारच होता. कृष्णाजी केळुसकर गुरुजींच्या महत्त्व प्रयासाने बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी आम्हाला परदेशी शिक्षणासाठी कर्ज दिले. अर्थ खात्यातील डॉक्टरेट घेऊन आम्ही बडोद्याच्या संस्थानात नोकरी करायला आलो. थांबा 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 बाबासाहेब, जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ आपले मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्याबद्दल त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत नेमके काय लिहिले आहे तो प्रसंग जरा सांगा. महाराज, डॉक्टर सेलिगमन हे जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ होते. अर्थशास्त्र संपूर्ण जगात डॉक्टर सेलिगमन यांना फार मोठा मान होता. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिताना डॉक्टर सेलिगम हे आमचे मार्गदर्शक होते. आमचा प्रबंध वाचल्यानंतर डॉक्टर सेलिगम यांनी त्यांच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की हा विद्यार्थी मला गुरु मानून माझे शिष्यत्व पत्करण्याची भाषा करतोय, पण हा इतका महान अर्थतज्ञ आहे की माझ्यासारख्याने याचे शिष्यत्व पत्करायला हवे. पण बाबासाहेब, पण आपल्या देशामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कोणी घेत नाही. जे देशमुख आणि गाडगीळ राज्यात देखील मान्यवर नव्हते, त्यांना मात्र देशातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञाचा मान. कमाल आहे, कमाल आहे, कमाल. महाराज, जगजेत्या अलेक्झांडर आणि नेपोलियनला लाजवेल असा थोर पराक्रम आपण केलात, पण जो स्वतःला शिवशाहीर म्हणून घेऊन लोकांसमोर बाह्य ब्रह्मकपट शिवारात इतिहास मांडतो, तो कृतज्ञ शिवशाहीर देखील महाराष्ट्र दूषण छिथू पुरंदरे म्हणतो की जगनजेता नेपोलियन लढाई हरला, जगनजेता अलेक्झांडर देखील लढाई हरला, शिवाजी महाराज देखील लढाई हरले, परंतु पेशवे मात्र लढाई हरले नाहीत. बाबासाहेब, त्यांना जगन्जेपेक्षा विष्णूचा काल्पनिक शौर्याचा अंश पेशव्यामध्ये दाखवायला असेल म्हणून त्यांनी खऱ्या जगन्जेत्या परीस त्यांना पेशवा अति शौर्यवान दाखवायचा प्रसाद केला असेल, नाही का? महाराज, यांची वाणी, यांची कथनी पुरेपूर लबाडीने भरलेली आहे. हो,
लोक पानिपतच्या लढाईत पेशव्यांचे पानिपत झाले असेच म्हणू लागले. त्यावेळेस पेशवे लढाई हरले नव्हते का? भीमा कोरेगाव येथे 500 महाराणी 25,000 पेशव्यांचे सैन्य कापून पेशव्यांच्या कायमचा खात्मा केला नव्हे काय? याला पराभव नाही म्हणायचा तर पराक्रम म्हणायचा का? पेशव्यांच्या या दारुण पराभव वाचवताना या बेगडी शिवशाहिराला काय झोप अनावर झाली होती का? महाराजांच्या तुकड्यावर ताव मारून माजलेले हे पेशवे आणि त्यांचे बटीक शाहीर असे अनैतिक वर्णन करून कृतज्ञपणा कळसच करीत आहेत. खरंच बाबासाहेब, खरंच कृतज्ञपणाचा कळसच म्हणावा लागेल. यांचा पूर्व इतिहास विसरण्याचा प्रयत्न आम्ही केला, त्यांना भरभरून दिलं, पण त्यांचं कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच. पण महाराज, स्वराज्य उभारणीत अष्टप्रधान मंडळात 8 पैकी 7 ब्राह्मण ठेवलेत. ब्राह्मणावर एवढे प्रेम असण्याचे कारण काय? बाबासाहेब नाविलाज, बाकी काहीच नाही. अहो, इंग्रज आले, ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाची दारे सर्वांना खुली केली, म्हणून या काळात ब्राह्मणोत्तर सर्व बहुजन शिकू लागल्या. त्या काळी आम्ही वैदिक धर्माच्या दहशतीमुळे शिक्षण ब्राह्मणांचीच मक्तेदारी झाली होती. त्या काळी स्वराज्य चालवण्यासाठी, स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी लिखापडीत गरज होती. समाजात त्यांच्याशिवाय दुसरे कोणी शिकलेलेच नव्हते, म्हणून नाईलाजास्तव या मंडळींना प्रधान मंडळात आम्हाला घ्यावे लागले. आम्ही जातीने त्यांच्या कारभारावर निरागणी करीत होतो, पण तरी कलम कसायांनी करायचा तो घात केलायच. बाबासाहेब, मला सांगा, या देशामध्ये भगवान बुद्ध, सम्राट अशोक, आम्ही शंभूराजे, ज्योतिराव फुले आणि आपण या सर्वांनी ब्राह्मणी व्यवस्थेने कडाडून विरोध केला. काय मतलब असावा यात? होय महाराज, आपण सारे वैदिक धर्म विरोधक, बहुजन उद्धारक, बहुजनाद्वारे हे एकच कारण ब्राह्मणांच्या बहुजन नायकांना कडाडून विरोध करण्याचा दिसतोय. तथागत भगवान बुद्धांनी ब्राह्मणी शोषणातून बहुजन समाजाला मुक्त केले. ब्राह्मणांची दुकाने बंद केली. सम्राट अशोकाने बौद्ध धम्मांचा भारत वर्षाबाहेर प्रसार केला. तो काळ पण ब्राह्मणी दुकाने बंद करणारा ठरला. बौद्ध राजा बृहदर तो बळी होता. त्याच्या पुष्पमित्र शुंग या ब्राह्मणाने म्हणजे वामनाने घात करून ब्राह्मणी सत्ता प्रस्थापित केली. त्याच ब्राह्मणी सत्तेपुढे मोगल आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह आदींशी गुप्त करार करून त्यांनी राजकीय सत्ता कायम राहिली असे अभिवादन दिले. त्यामुळे ब्राह्मणी धर्मसत्ता बळकट होऊ लागली. तर मध्येच आपण स्वराज्य उभारणी केलीत आणि बहुजनांचा पुन्हा बामणी गुलामीच्या खाईत जाण्यापासून तुम्ही वाचवलत. परकीयांशी हात मिळवणी करून आरंभिलेले बामणी दुकानदारी आपण पुन्हा एकदा बंद पाडली. वैदिक कर्मकांडांनी देवधर्मांना तमा न बाळगता गरीब शेतकरी, कष्टकरी, पोषण करणाऱ्या कुलकर्ण्यांना शंभू राजेंनी कठोर शासन केले. साधू गोसावडेसारख्यांना, द्रोही लोकांना शंभूराजेंनी मुलाहिजा ठेवला नाही. आपल्या राज्याभिषेकाला झालेला विरोध, लुटलेला खजिना आणि शूद्र राजा ठरविण्याचा राग शंभूराजांना होताच तो त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. क्रांतिवाद ज्योतिराव फुलेंनी सर्वच बहुजनावर आपणावर पवाडा लिहून एकत्र केले. आपण सारी बळीची लेकर आहोत असे सांगून बंधुभाव निर्माण केला. ब्राह्मणी पुराण कथावर विष्णूचा अवतारावर घणाघाती हल्ला केला. वैदिक धर्म जो आज धर्म मानला जातो हा ब्राह्मणी धर्म असून बहुजनांचा जनावरापेक्षा हीन जिने देणार आहे, म्हणून त्यांनी सत्य धर्मांची स्थापना केली. ब्राह्मण शोषण मुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य आरंभिले. शिक्षणाची दारे बंद होती, ती सर्वांच्यासाठी खुले करून शहाणा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न क्रांतिबा फुलेंनी केला. छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणोत्तरांना आरक्षण शिक्षण देण्याचा सपाटा लावला. शूद्रातिशूद्रांना ब्राह्मणांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही आयुष्यभर ब्राह्मणी धर्माशी संघर्ष केला आणि भगवान बुद्धाच्या धम्मात लाखो अनुयायांना स्वीकार केला. बुद्धानंतर त्यांच्या शेकडो पिढ्या निर्माण झाल्या. बुद्धाबद्दल तिरस्कार विसरू शकले नाहीत, पण पुन्हा बुद्धांचे युग सुरू करणार यांचा सखा कसा असणार?
आमचे तर भगवान बुद्धा इतकाच ते तिरस्कार करू लागले. सर्व बहुजन नायक जागृत होते. त्यांना उमजले होते की समाजाच्या अधोगतीचे मुख्य कारण ब्राह्मणी धर्म आणि ब्राह्मणी कर्मकांड होय. त्यामुळे प्रत्येक बहुजन नायकाने ब्राह्मण विरोधी सूर लावल्याने ब्राह्मणी धर्मसत्तेवर सर्वस्व ब्राह्मणेतर बहुजनांना आपले शत्रू मानायला लागले. बाबासाहेब, जर ब्राह्मणाने आपल्या कल्याणाबरोबर ब्राह्मणोत्तर बहुजनांचे कल्याणाचा विचार केला असता तर असे घडले नसते. पण महाराज, आपल्या पलीकडे आई वडील देखील पाहण्याची ज्यांना सवय नाही ते समाज आणि देशाचे विचार कसा करणार? होय बाबासाहेब, परवा नागपूरच्या ब्रह्मवृंदाने जाहीर केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादी होते व त्यांचा हिंदू धर्माला विरोध नव्हता. बाबासाहेब, काय ऐकतोय आम्ही? आपले हळूहळू हिंदीकरण तर चालले नाही ना? आम्ही राष्ट्रवादी आहोत याचा आम्हाला कुणी दाखला द्यायची गरज नाही. जे गांधी आम्हाला ब्रिटिश हस्तक संबोधित त्यांनी सुद्धा आमचे विचार आणि आमचे कार्य पाहून डॉक्टर आंबेडकरांसारखा देशभक्त शोधून सापडणार नाही असे जाहीर केले होते. पण आम्ही या भूमीचे मालक आहोत, या भूमीचे रक्षक आम्ही करणार आहोत. मालकाला मालक म्हणजे त्यात विशेष काय? हो, पण ज्यांना या राष्ट्राला आपले राष्ट्र मानले नाही, ज्यांनी बहुजनांना ज्ञान नाकारून या राष्ट्राला अळानी राष्ट्र ठेवून राष्ट्राचे वाटोळे केले, ज्यांनी शूरवीरांना शस्त्रांचा अधिकार नाकारून राष्ट्र पारतंत्र्यात नेण्याचे धृकृष्ट केले, त्यांनी एका समाजात हजारो नीती निर्माण करून आपापसात मांडायला लावून समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे वाटोळे केले. अशा राष्ट्रद्रोह्यांनी आम्ही राष्ट्रवादी आहोत असे सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. ज्यांनी प्रथम या राष्ट्राला मनापासून आपले राष्ट्र मानले त्यांनी या देशाची राज्यघटना आपली मानावी. त्यांनी देशाचे ध्वज भगवान असून तिरंगा आहे याचे भान ठेवावे. समतेचा संदेश वंदनीय मानावा. आपण हिंदू नसून प्रथम भारतीय आहोत व अंतिम देखील भारतीय आहोत याची जाण ठेवावी. तेव्हाच त्यांना स्वतःला राष्ट्रवादी म्हणून घेण्याचा आणि इतरांना राष्ट्रवादी म्हणवण्याचा हक्क प्राप्त होईल. महाराज, डॉक्टर आंबेडकर हे असे रसायन आहे की त्यांनी शेकडो पिढ्या यांची पटकली तरी हे डॉक्टर आंबेडकर हिंदू धर्माचे विरोधक नव्हते हे असत्य जनमानसावर बिंबवू शकणार नाहीत. त्यांना विचारा, काळाराम मंदिरात आम्ही सत्याग्रह केला तो काय रामाला आम्ही देव मानित होतो म्हणून? स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचे होते म्हणून? अहो, भोळी भाबडी जनता फसली होती. तिला असे वाटले की राम आमचा देव आहे, राम न्यायी देव आहे, आमचे रक्षण करेल. पण जेव्हा त्यांची रामांचेच नाव घेऊन त्यांची डोकी फोडली तेव्हा त्यांच्या डोक्यातून वाहणाऱ्या त्यांच्या रक्ताबरोबर त्यांची विचारचक्र वाहू लागले आणि त्यांना उमजले राम बिन सब झूठ है. ते रामाविरुद्ध आणि धर्माविरुद्ध उभा राहिले. महाडचा सत्याग्रहात आम्ही मनुस्मृती जाळून राख करून टाकले. त्यावेळी हिंदू धर्माचे ठेकेदार काय म्हणाले? ग्रंथ जाळून कधी विचार जाळतात येतात का? त्यावेळी महारामांगाच्या मनातले मनुस्मृतीचे विचार जाळले. आता मराठा, माळी, धनगर, शिंप्यांच्या मनातले मनुचे विचार जाळू लागलेत. मनुस्मृती या कपट नीतीचा ग्रंथ आम्ही जाळला खरा, पण त्याला पर्याय म्हणून सर्वच भारतीयांना आदरणीय वाटेल असा भारतीय राज्यघटना या ग्रंथ आम्ही देशाला बहाल केला. मनुस्मृती दहन हे आमच्या हिंदू विरोधाचे प्रतीक आहे हे स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्यांना विसरू नये. पण महाराज, आपण हिंदू राजे होतात असा या धर्मांध आणि जात्यांध लोकांचा प्रचार चालविला त्याचे काय हो? बाबासाहेब, हे लोक जगात आपणच सर्वात जास्त बुद्धिमान आहोत असे सांगत सुटतात. जर हे बुद्धिमान असतील तर मग त्यांना कळायला नको का? 4 प्रकारे यांच्या हिंदुत्वाच्या अटी ठोकरून आम्ही हिंदू नाही ते सिद्ध केले. अहो, या अगोदर आम्ही सांगितले आहेच ना आपल्याला.
ज्यांच्या वैदिक म्हणजे आत्ताच्या हिंदू धर्माच्या हिंदुत्वाला मुख्य 4 अटी आहेत. स्त्रीला शूद्र मानणे ही पहिली अट. आम्ही जिजाऊ मासाहेबांना दरबारात उच्च स्थान देऊन पहिली अट आम्ही ठोकारली. त्यांची दुसरी अट होती जातीयता उच्चनीचता अस्पृश्यता पाळणे. आम्ही महार मांग रामोशी आणि विविध जातीच्या शूरवीरांना किल्लेदार बनवले. आमची 8वी बायको महार होती. त्यांचा तिसरा मुद्दा होता सिंधू बंदी. समुद्र पर्यटन करणे हिंदू धर्मात महापाप समजले जाते. आम्ही तर समुद्रावर अरमान उभे केले. आणि चौथा होता ब्राह्महत्या न करणे. हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण हत्या करणे वज्र आहे. ब्राह्मण हा स्वतः ब्रह्माचा अंश असतो असे सांगितले जाते. पण आम्ही 500 ब्राह्मणांना आणि कृष्णा भास्कर कुलकर्णींचा वध केला. यावरून ज्याला बुद्धी आहे त्याचा तर लगेच कळेल की छत्रपती शिवरायांची हिंदू धर्म संकल्पना मोडीत काढली. म्हणून आता एवढे वाचून आणि ऐकून जर या मंडळीने हे कळलेच नाही तर आपल्याकडे हे गीत आहे, ना समजे वो अडाणी है, असेच म्हणावे लागेल. महाराज मग त्या पिंडीचे दर्शन घेताना आपल्या दाखविले जाते. पिंडीला रक्ताचा अभिषेक घातलेला दाखविला जातो. त्याचे काय हो महाराज? बाबासाहेब, हे हिंदू लोक पिंडीला कधी रक्ताचा अभिषेक देतात का? नाही ना. मग आम्ही पिंडीला रक्ताचा अभिषेक कसा करणार हो? भवानी मातेला कुठलीही मूर्ती नव्हती. बघा, भवानी मातेची कुठलीही मूर्ती नव्हती. एक गोल गोटा असे त्यांचा सेंदूर थापलेला असे. असा गोल दगडा शेजारी आम्ही बसलो. तर त्या वाद्याने आम्ही पिंडी शेजारीच बसलो असे लबाडीचे सांगितले. तर आम्ही काय करावे? महाराज 1 मिनिट. आम्हाला उमजत नाही की जिथे जिथे आपले वास्तव्य आहे तिथे तिथे शंकराचे मंदिर आणि नागधारी शंकराची मूर्ती असते. त्याचे कारण काय? बाबासाहेब, त्या प्रबोधनकाराने सांगितले ना, हिंदूंची पूर्वी देवळे नव्हती, सगळीकडे बुद्धांची मंदिरे होती. या लुटारूंनी बुद्धांच्या गळ्यात नाग घातला आणि त्याला शंकर म्हणू लागले. आमचे जिथे जिथे वास्तव्य असे तिथे तिथे बुद्ध मंदिरे असत. त्या सर्व मूर्त्यांच्या गळ्यात नाग घातल्याचे त्या सर्व मूर्त्या शंकराच्या मूर्त्या बनल्या. आणि हो, आम्ही जेव्हा शेवटचा श्वास घेतला तेव्हा ब्रह्मकपट करणाऱ्यांनी आपण नाटकात जसे नैपथ्य बदलता तसे रायगडावरील बुद्ध मंदिराचे सेटअप बदलले आणि हो त्याचे नव्हते करून टाकले. आता पहा, आपल्या सोबत राहून सेटअप सारखे इंग्रजी शब्द आम्ही लिहायला वापरू शकलो. असाच लिहिल्याबद्दल त्यांनी बुद्ध मंदिरांचा शंकराचे मंदिरात रूपांतर केलं. पुढे या कसायांनी आपले कलम चालवलेच. मग महाराज, लढाईच्या वेळी आपले सैन्य हर हर महादेव म्हणायचे ते का? बाबासाहेब, आम्ही हर हर महादेव म्हणायला सैन्याला लावले असते तर आमच्या सोबत असलेल्या मुस्लिम सैन्य निष्ठेने आमच्याकडे लढले असते का? लढाईच्या वेळी अमुक म्हणा तमुक म्हणा असे कोण सांगत बसतं? आणि लढाईच्या नादात कोणाच्या तोंडून घोषणा येणार? प्रत्येकजण मरत किंवा मारत असतो. त्यांच्या तोंडून हर हर महादेव घोषणा कशी काय येणार? बाबासाहेब, ऐकून अजून आपणास आश्चर्य वाटेल. भगवान बुद्धास देवांचा देव महादेव म्हणतात. आता बोला, इतर राज्यामध्ये आणि आपल्या राज्यकारभारात काय भेद आहे? बाबासाहेब, त्याकडे कोणाचेही राज्य आले किंवा गेले तरी रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राजाच्या बदल्याचे रयतेचे जीवन बदलत नव्हते. राजे बदलले तरी पाटील, वतनदार, कुलकर्णी, जहागीरदार अथवा देशमुख तेच असत. जो राजा जिंकेल त्यांच्या पदरी ही मंडळी आपली निष्ठा अर्पण करीत. स्वतःची वतने मात्र शाबूत राखीत. वसुली करण्यासाठी रयतेच्या छळीत वसुलीमधला हिस्सा जो राजा असेल त्याला नेहून देत.
प्रत्येक राजा हा लुटारूच असतो ही भावना रयतेची झाली होती. आम्ही तत्परतेने जुनी वतने खालसा करण्याचा कायदा केला. जुन्या जाचक कर पद्धती रद्द करून टाकल्या. भूदासावरील अमर्यादा हुकूमत नष्ट केली. जमीन महसुलाचे मक्ते द्यायची पद्धत आम्ही बंद केली. प्रत्येकाला कसायला जमीन आणि कुळाला स्थैर्य दिले. खऱ्या अर्थाने जहागिरी, इमानदारी, वतनदारी बंद करण्याचे कायदे केले. हा इतर राजा आणि आमच्या कार्यशैलीमधला फरक होता. त्यामुळे आमचा सरळ रयतेशी संबंध आला. रयतेला शिवाजी राजा आपला वाटू लागला. आम्ही आमच्या परीने रयतेसाठी जितके जास्तीत जास्त करता येईल तितके करण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेब, आपण बॅरिस्टर होतात, कायद्याचे अधिकारी होतात. मग आपण देशाचे कायदे बनवताना काय बदल केला? वरवरून पाहता महाराज, आपल्या देशाच्या राज्यघटनेत आणि इतर देशाच्या राज्यघटनेत अभ्यासकांना विशेष फरक दिसणार नाही. पण जे आपली राज्यघटना अभ्यासतील त्यांना इतर देशातील घटनांशी तुलना करता आपली राज्यघटना सर्वोत्तमच भासेल. पुष्पमित्र शृंगाच्या काळापासून भारतवर्षात जितके राजे आणि जितक्या सत्ता झाल्या त्यांच्याशी वैदिकांनी अलिखित करार करून ब्राह्मण श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचेच उद्योग केले. त्यामुळे स्वतंत्र मनुस्मृतीचाच अंमल असे. आपल्या स्वराज्याचा अल्पशा काळ सोडला तर मुघलापासून ब्रिटिशापर्यंत सर्व काळात देशात मनुचाच कायदा अस्तित्वात होता. ब्राह्मणास देव मानून सर्व हक्क प्रदान करण्यात आले होते. स्त्रियांना शत्रू समजून त्यांना दासीचा दर्जा दिला होता. क्षत्रिय, वैश्य व शूद्र वर्ण ब्राह्मणाचे दास ठरविण्यात आले होते. विष्णूने 21 वेळा पृथ्वीवर क्षत्रियांचा नायनाट करून सर्व क्षत्रिय नष्ट केले अशी भाकड कथा सांगून सर्व क्षत्रियांना शूद्र ठरविले होते. त्यामुळे ब्राह्मणेतरांचे जीवन हे नरक यातना देणारे होते. भारतीय राज्यघटनेद्वारे मनुस्मृतीचे कायदे नष्ट करून समतेचे कायदे करण्याचा आमचा काटेकोर प्रयत्न होता. शेकडो वर्षांनी बहुजनांच्या मानेवरील गुलामगिरींचे जोखंड आम्ही काढून फेकून देण्याचे यशस्वी झालो आणि याच गोष्टीमुळे आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील आगळी वेगळी झाल्याची आपणास दिसते. समाजातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय तसेच महिला यांना पूर्वीच्या अर्थव्यवस्थेत वेठबिगाऱ्या पलीकडे महत्त्व नव्हते. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय यांना आरक्षणाद्वारे प्रगतीची विशेष संधी देऊन विकासाची संधी देण्याची आम्ही तरतूद केली. मानवी मूल्य जपून अपेक्षितांना प्रतिष्ठा मिळवून दिली. वाह बाबासाहेब, आपण ब्राह्मणोत्तर बहुजनांच्या माथी शेकडो वर्षांची लादलेली गुलामगिरी नष्ट केली. ही किती मोठी किमया म्हणावी बाबासाहेब, किती मोठी किमया आहे. महाराज, राजे महाराज ज्या काळात स्त्री पुरुष गुलाम म्हणून ठेवण्यात भूषण मानायचे, भर बाजारात शेळ्या मेंढ्या विक्रीस ठेवल्यासारखे स्त्री पुरुष गुलाम म्हणून विक्रीत असत, अशा वेळी महाराज आपण स्त्री पुरुष गुलामीचे त्राता बनून आलात. मानवी परिस्थितीची आपण कदर केली महाराज, आणि आपण फरमान काढलं की माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलामी म्हणून खरेदी व विक्री करण्यात सहमती नाही. जरी तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हाला प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. म्हणून महाराज, आम्हाला आपल्याबद्दल यासाठी आदर आहे की तलवारींची क्रांती करण्यात जितके आपण महान होतात तितकेच महान आपण वैचारिक क्रांतिकारक म्हणून होतात. महाराज म्हणून तर मुस्लिम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात आपण महान आणि आदर्श राजे होतात. हा इतिहास शिकवला जातो. स्वकीयांपेक्षा परकीयांनीच आपला उदो उदो केल्याचे आम्हाला दिसते महाराज. पण स्वकीय आपल्या महानतेने गोडवे गाण्यात का बदनामी करतात? बाबासाहेब, हे केवळ आमच्याच बाबत घडत नाही तर आपल्या बाबत पण हेच घडते आहे. देशाबाहेर आपण श्रेष्ठ प्रज्ञावंत म्हणून आपला जग उदो उदो करीत आहे. परदेशात आपले पुतळे उभारले जात आहेत. आपल्या स्मरणार्थ ग्रंथालय निर्माण करून आपल्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे. आणि देशात जातीयतेच्या अंमलाखाली असलेले
मानसिक रोगी अजून आपले श्रेष्ठत्व स्वीकारायला तयार नाहीत. या जात्यांधपणाचा अनुभव पदोपदी आम्ही अनुभवलाय महाराज, पदोपदी अनुभवलाय. या अन्यायाविरुद्ध लढायला निर्णय आम्ही केव्हा घेतला माहीत आहे महाराज? आपल्या जबानीतून ऐकणे आम्हाला आवडेल बाबासाहेब. बडोदे नरेशाने कर्ज फेडण्यासाठी आम्ही बडोद्याला गेलो. आम्हाला बडोद्यांच्या महाराजांनी मोठा हुद्दा दिला होता, पण शिपाई असलेला ब्राह्मण अशी लांबून फाईल फेकून देईल. सवर्णांच्या मडक्यातून आम्हाला हाताने पाणी घ्यायची पण चोरी. जेव्हा सवड मिळेल तेव्हा, दया येईल तेव्हा शिपाई दुरून पाणी वाढे. अस्पृश्य म्हणून राहायला कुणी भाड्याने घर देईना. दिसायला आम्ही पारशासारखे होतो. आम्ही पारशाच्या खानावळीत खोली घेतली, पण वैऱ्याने पारशांना भडकावलं. महाराणे खानावळ वाटवली म्हणून रात्री 12-1च्या सुमारास मी वाचत बसलो होतो. तेवढ्यात गदारोळ ऐकू येऊ लागला. आमच्या खोलीवर लाथांचा वर्षाव होऊ लागला. महारा बाहेर ये, आमची मेस वाटवतो, महारा बाहेर ये म्हणून दारावर धडका मारू लागले. आम्ही दार उघडे. काही कळायच्या आतच आम्हाला खेचून खानावळी बाहेर काढलं. काठ्या लाठांनी आम्हाला बदललं. आमचे कपडे, सामान, पुस्तक ते जमावाने रस्त्यावर भिरकावून दिलं. ते सारे गोळा करून रस्त्याच्या झाडाखाली आम्ही अश्रू ढाळीत बसलो. आम्ही विचार केला की महाराज, जगात आपण बुद्धिमान म्हणून आपली ख्याती राजा महाराजांसारखी आहे. आपल्याला मान आणि या देशात आपल्याला कुत्र्या मांजरासारखी किंमत आहे. मग जो माझा बांधव अडाणी आहे, दरिद्री आहे, गुलामगिरीच्या उजाखाली दबलेला आहे, त्याला रोज किती मरण यातना भोगाव्या लागत असतील. त्याच दिवशी आम्ही निश्चय केला महाराज की या जाणत्या दतेला आम्ही मूठमाती देण्याआधी संघर्ष करू. आणि तेव्हापासून आम्ही मनुस्मृती विरुद्ध युद्ध पुकारले. बाबासाहेब, आपण आयुष्यात अनेक क्रांतिकारी घटना घडल्या, पण सर्वात मोठी कोणती क्रांती आपल्या जीवनात घडलेली आपणास वाटते? ती आम्हाला ऐकायला फार बरं वाटेल. आमच्या आयुष्यात सर्वात मोठी क्रांती ही बौद्ध धम्म पुनर्स्थापनेची क्रांती आणि लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्मदीक्षा घेण्याची केलेली आम्ही क्रांती होय. बरोबर. नागपूरच्या बौद्ध धम्मा दीक्षेत क्रांतीबद्दल सर्वांना ठाऊक आहे, पण बौद्ध धम्माच्या पुनर्स्थापनेच्या क्रांतीबद्दल नेमकी काय क्रांती घडवली बाबासाहेब? महाराज, बौद्ध धम्म या मातीतला, पण समाजद्रोह्यांनी पुष्पमित्राच्या काळापासून बौद्ध भिक्षुकांच्या कत्तली करून, कपटकारस्थान करून या कल्याणकारी धम्मास हद्दपार केले. परदेशात तो धम्म स्थिरावला, रुजला आणि फोपावला. देहू रोड येथील धम्मभूमीचे भीमशाहीर हरीश चौरे यांनी आम्हाला त्यांनी बांधलेल्या मंदिरात मूर्ती बसवण्यासाठी निमंत्रित केलं होतं. महाराज, ज्या सद्गुरू तुकोबारायांनी आपणास बौद्ध धम्माचे धडे दिले होते, त्याच देहूजवळ हे देहू रोड आहे. आसपास परिसर असंख्य बौद्ध लेण्यांनी वेढलेला आहे. बौद्ध धर्मीयांचाच हा प्रदेश. आम्हाला नेहमी वाटे बौद्ध धम्माची पुनर्स्थापना याच भागातून व्हावी. म्हणून शाहीर चौरेंनी आम्हाला जेव्हा निमंत्रण दिलं तेव्हा तिथे रंगूनच्या जगातील धम्म सांगतीमध्ये रंगूनच्या उणू राजांनी आम्हास भेट म्हणून दिलेली बुद्धमूर्ती प्रस्थापित करून बौद्ध धम्माचा पुनर्स्थापनेचा निर्धार आम्ही केला आणि 25 डिसेंबर 1954 रोजी ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड येथे बुद्ध धम्माची पुनर्स्थापना करून महान धम्मक्रांती केली. तो क्षण आमच्या दृष्टीने फारच मोलाचा आहे महाराज. मग बाबासाहेब, 25 डिसेंबर 1954लाच आपण धर्मांतर का नाही केले? महाराज,
1956 हे वर्ष बौद्ध धम्म दीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. आम्ही 1935 साली नाशिक येथे येवला मुक्कामी घोषणा केली होती की आम्ही जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी आम्ही हिंदू म्हणून मरणार नाही. त्यावेळेस ख्रिश्चन, मुस्लिम, शीख अनेक धर्मांच्या प्रमुखांनी आम्ही त्यांच्या धर्मात यावे म्हणून मोठमोठी आमिषी दाखवली. परंतु 1936 साली मुंबई प्रथम महार परिषद घेतली व त्याच जागी मांग परिषद घेतली. त्याच वेळेस उपस्थितांना आम्ही सांगून टाकले की बौद्ध धम्मात जाण्याचा आमचा निश्चय पक्का आहे. 1956 पर्यंत धम्मदीक्षांसाठी थांबायचे एकच कारण म्हणजे तथागत भगवान बुद्धांचे मनोगत व्यक्त केले होते की माझ्या जन्मांतर 2500 वर्षांनी जम्बू द्वीपामध्ये एक मैत्रेय बुद्ध जन्म घेईल आणि तो लाखोंच्या संख्येने धम्मचक्र अनुवर्तित करेल. परिस्थितीने तथागत भगवान बुद्धांच्या मनोगताची पूर्तता करण्याचे महान कार्य आमच्यावर सोपवले होते. मे 1956च्या बुद्ध जयंतीत तथागतांच्या वाणीला 2500 वर्ष पूर्ण होतात असा आमचा अनुमान होता. परंतु आमचे परमशिष्य वामनराव गोडबोले यांनी फोन करून आमच्या मनातले चाललेले आंदोलन ओळखले व त्यांनी सांगितले की बाबासाहेब, आपण समजता ती तारीख मे 1956 बुद्ध जयंतीची नसून 13 किंवा 14 ऑक्टोबर 1956 ही आहे. कारण आपण लीप वर्षाचे 4 दिवस मोजण्यात विसरलात. पहा, आमचे लाखो अनुयायी होते पण आमच्या मनातले ओळखणारा एकच अनुयायी होता आणि तो म्हणजे वामनराव गोडबोले. आणि महाराज, तथागतांची वाणी सत्यात उतरवण्यासाठी आम्ही धर्मांतरासाठी 1935ला केलेल्या घोषणेनंतर 1956ला हे वर्ष निवडले व दीक्षा घेऊन बुद्धवाणी प्रत्यक्ष खरी केली. वाह बाबासाहेब. पण बाबासाहेब, धर्म बदलणे पोशाख बदलण्यासारखे सोपे काम आहे काय? असे विचारणारे बापदादा धर्म बदलणारे बरोबर आहेत का असे म्हणणारे पण आपण भेटत असतीलच की. खरे आहे महाराज, हे पोशाख कपडे बदलण्या एवढेच सोपे काम आहे. पण खरे सांगू, धर्म बदलणे एरिया गबाळ्यांचे काम नव्हे. त्याला हिंमत लागते, त्याला निडर मन लागते. पण जो धाडस करतो तो क्षणात धर्म बदलू शकतो. आम्ही सांगितल्यावर आमच्या लाखो अनुयायांनी क्षणात त्यांचा धर्म बदलला. तसाच बापदादांचा धर्म आपण का बदलावा? आपले बापदादा काय मूर्ख होते असा प्रश्न पुरोगामी म्हणून घेणाऱ्या गांधीजींना पण आम्हाला विचारला आणि प्रतिगामी असलेल्या सावरकरांनी देखील विचारला. आता महाराज, गांधीजी जातीने बनिया होते. त्यांच्या जातीत हिंदू धर्मात व्यवसाय करून धनदांडगे होण्याची मुभा होती. म्हणजे हिंदू धर्म हा बनिया जातीचा उद्धार करणार होता. पण गांधीजी हिंदू धर्मांचा त्याग करण्याचा विचार का करतील? बरे, या धर्मात अस्पृश्य या सर्वांचे फुकटचे चाकर सेवक. मग फुकटचे चाकर हे आपल्या धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेल्यावर आपली फुकटची चाकरी कोण करणार हा प्रश्न पडतोच. म्हणून ही मंडळी धर्मांतराला विरोध करणार. बॅरिस्टर विदा सावरकर जातीने ब्राह्मण होते म्हणून हिंदू धर्मात ब्राह्मणांचे स्थान सर्वोच्च असते. ब्राह्मण हा इतर जातींसाठी देवच असतो. सर्वात जास्त प्रतिष्ठा, ऐशो आराम, मानमत्राप, जमीन जुमला तर ब्राह्मण मालकीच असतो. हिंदू धर्मात सर्वात जास्त लाभ हरामाचा या ब्राह्मणांनाच मिळतो. त्यासाठी त्यांनी काही कष्ट करायची गरज नसते. वेड्यासारखी थोडी बडबड केली, गोमूत्र शिंपडले, अंगारे धुपारे केले की त्यांचे ब्राह्मण तर कंगाल तर ब्राह्मण मालेमाल. मग हिंदू धर्म ब्राह्मणासाठी एवढा कल्याणकारी असल्यावर बॅरिस्टर सावरकरांना हिंदू धर्मासाठी गोडवे गावेसे वाटणार नाही तर काय? बरे, वर्षानुवर्षे जे लोक आपल्या पायाखाली राहिले ते अचानक धर्मांतर करून आपल्या मांडीला मांडी लावून बसले तर बॅरिस्टर सावरकरांना ते पटणार आहे का? बरे, हिंदू धर्म हा ब्राह्मणोत्तर बहुजनांना कधी होता? ब्राह्मणोत्तर बहुजन
तर पशुमित्रांच्या अगोदर तर बुद्धाने बौद्धच होता ना. या सर्वांना हाणून मारून ब्राह्मणाने हिंदूच केले ना. मग ब्राह्मणोत्तर बहुजनांच्या बापजाद्यांचा धर्म तर बौद्धच होता ना. मग ब्राह्मणाशिवाय सर्वांनी जर बौद्ध धर्म स्वीकारला तर तो आपल्या बापजाद्यांच्या मूळ धर्म स्वीकारतो असाच होतोय ना. अरे बाप जर व्यसनी असेल तर मुलांनी देखील व्यसनीच राहावे काय. बापाला जर गुप्त रोग झाला किंवा एड्स रोग झाला तर तो रोग आपल्या बापाला झालाय म्हणून मुलांनी आपल्याला गुप्त रोग किंवा एड्स रोग लावून घ्यावा का. आपले बापदादा अज्ञानापोटी हिंदू धर्माचे पालन करून जनावरांपेक्षा हीन जीने जगत असतील तर शहाण्या मुलांचे कर्तव्य ठरत नाही का की अज्ञानापोटी हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या आपल्या बापदाद्याचा धर्म बदलून आपल्या कल्याणाचा आपणच मार्ग धर्म स्वीकारला पाहिजे. होय बाबासाहेब, पण धर्मांतरानंतर आपली उडी कुंपणातच पडली अशी टीका पण आपल्यावर झाली आहे ना. होय महाराज, अशी निर्बुद्ध टीका आमच्यावर झाली आणि अशी निर्बुद्ध टीका करणारे दुसरे तिसरे कोणी नसून सावरकर हेच होते. त्यांना मी कदाचित मुस्लिम धर्म स्वीकारावा असता, ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तर कदाचित त्यांना माझी उडी कुंपणाबाहेर पडली असती असे वाटले असते. सावरकरांना आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला यात त्यांच्या आणि त्यांच्या धर्मांचा फार मोठा पराभव वाटला असेल. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल. त्यांना जग आपल्या भोवती फिरत असल्यासारखे वाटत असेल. आता माझ्या ब्राह्मण जातीचं काय होणार असा यज्ञ प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला असेल. बुद्ध म्हणजे ब्राह्मणी कर्मकांडांचं संहारक, ब्राह्मणी सत्तेचा मार्ग तोच बुद्ध जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा देशात पसरवला तर आम्ही आपल्या जातीला माधुकरी मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची भीती असेल. म्हणून सावरकरांनी डॉक्टर आंबेडकरांची उडी कुंपणातच पडली म्हणून गरळ ओकली होती, नरक ओकला होता. पण बुद्ध धम्म जाणून घ्यायला तर्कनिष्ठ बुद्धी लागते, सम्यक न्याय बुद्धी लागते, सम्यक शील लागते, सम्यक करुणा मैत्री लागते. ज्या सावरकरांनी हिंदू शब्दांचा दुराग्रह्य केला त्यांची बुद्धी जर जागृत असती तर खरोखरच ते बुद्धिमान असते. तर अंधार युगात नेणाऱ्या रानटी पंथांच्या मानवतेला काळिंबा फसणाऱ्या अशा तर्कहीन हिंदू अधर्माचा सावरकरांनी कथापि दुराग्रह केला नसता आणि त्यांनी तात्काळ बौद्ध धर्माचा मार्ग अनुसरला असता. पण जातीच्या भल्यापुढे जाण्याची सावरकरांची हिंमत झालीच नाही. त्यांनी जाणीव झाली की हे हिंदू धर्माच्या डबक्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. आंबेडकरांच्या सारखे धाडस यांच्यात नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांची उडी कुंपणातच पडली असे म्हणून आपल्या मनाचा सावरकरांनी स्वतः समजूत करून घेतली. बाबासाहेब, खरंच बौद्ध धर्म स्वीकारणे हे ऐऱ्या गबाळ्यांचे कामच नाही. हे आपण जे बोललात ते अगदी बरोबर बोललात. अहो, देवांच्या कोपाला न घाबरणे म्हणजे धाडसाचे काम नव्हे का. आपल्या नशिबाशी, आपल्या भवितव्याशी कोणा ब्राह्मण देवाच्या ब्रह्मलिखिताचा काडीचाही संबंध नसून आपली प्रगती आपल्याच हाती आहे असे मानणे हे धाडसाचे काम नाही का. सारेजण शनिदेवाच्या कोपाला चळचळ कापतात, पण त्याच शनिदेवाला ठोकरण्याची ताकद बाळगणे हे खचितच धाडसाचे काम आहे बाबासाहेब. पण बाबासाहेब आपले नाव घेऊन जय भीमचा जय घोष करून आपले अनुयायी आपण दिलेल्या बौद्ध धम्माची वाट लावताना दिसतायत. त्याचं काय महाराज, बरेच अनुयायी आपले अजून अज्ञानी आहेत. जे शिकले सावरले त्यांना आपण ब्राह्मणासारखे राहावे वागावे असे वाटते. अनुशेषतः नोकरी करणाऱ्या स्त्रिया ऑफिसमधल्या ब्राह्मण स्त्रियांचे अनुकरण करू लागतात आणि पुन्हा ब्राह्मणी धर्मांच्या कर्मकांडात स्वतःला गुंफवून घेतात. काही जण महार जातीत जन्मले म्हणून आम्ही बौद्ध म्हणून सांगतात आणि जय भीम बोलतात. या सर्वांचे योग्य प्रबोधन करण्याचे काम प्रशिक्षित कार्यकर्त्याकडून होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आम्ही बौद्ध धर्माविषयी दीक्षा समारंभा दिवशी जी भूमिका मांडली तीच अध्ययन करावे, समीक्षा करावी, जाणून घ्यावी
आम्ही ह्या 22 प्रतिज्ञा दिल्यात त्या तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करावा आणि आम्ही दिलेल्या बुद्धरूपी स्वर्ग सोडून त्या ब्राह्मणी नरकात पुन्हा कुणी जाणार नाही असे पाहावे. पण बाबासाहेब, ज्योतिबा फुलेंना सत्य धर्माद्वारे जनजागृतीचे कार्य सुरू केले होते ना? होय महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी सत्यधर्म स्थापन केला ही वस्तुस्थिती होय. सत्यधर्म हे बुद्ध धर्माचे दुसरे नाव. महाराज, अज्ञानी बहुजन बांधवांनी आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून ज्योतिबांनी धम्म नाव न घेता सत्यधर्म हे नाव धारण केले होते. पण टिळकांच्या रूपाने ब्रह्मकपट जागे झाले. ज्योतिबा फुलेंनी शिवबांच्या प्रेरणेने सर्व ब्राह्मणेतरांना जागृत केले. आता सत्यधर्माच्या रूपाने ज्योतिबा बौद्ध धम्माचे पुनर्जीवन करून ब्राह्मणेतर बहुजनांच्या ब्राह्मण गुलामगिरीतून मुक्त करणार व बहुजनांना ब्राह्मणांच्या उरावर बसविणार हे टिळकांनी जाणले होते. ज्योतिबांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवात टिळक सामील झाले. शिवजयंती न करता तिथीवरून शिवजयंती करावी असा गोंधळ घालून टिळकांनी शिवजयंती बंद पाडून कोकणस्थ ब्राह्मणांचे दैवत असणारा पेशव्यांच्या काळात सुरू झालेला गणेशोत्सव पुन्हा सुरू केला. करमणुकीच्या नावाखाली सुरू केलेल्या मेळाव्यामध्ये ब्राह्मण कसा आदर्श आहे अशी शिकवण देऊ लागले. मराठा कसा नीच आहे, दलित कसा लाचार आहे असे सांगू लागले. गणेशोत्सवात सत्यनारायणाची पूजा सुरू करून ब्राह्मणाच्या पाया पडून तीर्थ घेण्याची टिळकांची परंपरा सुरू केली. ज्योतिबा फुलेंच्या समाज क्रांतीला टिळकांनी गणेशोत्सवातून ब्राह्मणी प्रतिक्रांतीचे उत्तर दिले. विशेष म्हणजे टिळकांनी अगोदर सत्यनारायण महापूजेकडे फॅड नव्हते, ते टिळकांनी गणेशोत्सवापासून सुरू केले. त्याच काळात आपल्या अनुयायांना सत्यनारायण पूजेचे प्रस्त माजवण्यासाठी एका वाण्याने सत्यनारायणाची पूजा केली. सत्यनारायणची पूजा करावी म्हणून 50 पत्रे लिहिली. त्याला धंद्यात बरकत आली. दुसऱ्या वाण्याने पत्रेही पाठवली नाहीत आणि सत्यनारायणची पूजा घातली नाही. त्याचा थोरला मुलगा मेला. त्याच्या पाठीमागे साडेसती लागली. अशी पत्रे पाठवू पत्र वाचणारा ब्राह्मण पत्र वाचण्याचा खर्च देऊन पत्र वाचे. पत्र लिहिणारा ब्राह्मण, पूजा करणारा ब्राह्मण भरपूर दान देऊन पूजा करी. अशा प्रकारे टिळकांनी ब्राह्मणांचे कल्याण तर ब्राह्मणोत्तरांचे वाटोळे करण्याची व्यवस्था बनवली. अशा प्रकारे जाणीवपूर्वक अडाणी ठेवलेल्या बहुजनांना टिळकांच्या प्रतिक्रांतीने पक्के ब्राह्मण दास बनवले. त्यामुळे जयभीम म्हणणारे देखील आज गणेशोत्सवात गणेश भक्ती करताना दिसतात. पण बाबासाहेब, मला अभिमान वाटतो बाबासाहेब, आता बहुजन मराठा बांधव जागा झाला आहे. तो आपल्या धार्मिक बेड्या तोडून झुगारून देऊ लागला आहे. आता इतर मागासवर्गीय बांधवांना कळून चुकले की आपल्या मूळ बौद्ध धम्माकडे वळू लागले आहेत. महाराज, आपल्या नावाने राजकीय संघटन करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन दीनदलितावर अन्याय करणारे, बहुजन बांधवांना ब्राह्मणी धर्माकडे नेणारे लोकही काही कमी नाहीत. त्यांना कसा आळा घालावा? बाबासाहेब, शेवटी ही सारी आपली लेकरं आहेत. तोपर्यंत हे सारे इतिहास अभ्यासून खरे काय आहे हे जाणून घेत नाहीत तोवर हे बहेकल्यासारखे वागणार. त्या लेकरांची वेगळे शिवशाहीर काय बोलतात, धंदेवाईक शिवभक्त, बोल घेवडे शिवभक्त काय बोलतात, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. त्यांची लबाडी ओळखली पाहिजे. महाराज, आपल्याला अभिप्रेत असलेल्या सुखी रयत कुठली आहे? ज्या रयतेच्या मानेवर धार्मिक, आर्थिक, राजकीय गुलामीचे जोखड नाही, त्या रयतेला जातीयतेचे, उच्च नीचतेचे भय नाही. प्रत्येकजण समतेच्या विचारांनी बांधला आहे. जो समाज सर्वांस्थाने सुखी आहे, जो समाज इतरांना दुःख न देता सुख देतो, जो दुसऱ्यांदा आनंद पाहून स्वतः आनंदी होतो, असा समाज आम्हाला अभिप्रेत आहे. जो बाबासाहेब आपण लिहिलेल्या राज्यघटनेने अभिप्रेत धरला आहे. महाराज, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मनात घोळतोय. आज्ञा असेल तर विचारतो. जरूर विचारा. बाबासाहेब, आपल्या बैठकीत कोणताही प्रश्न अनुत्तरित राहता कामा नये. आपण विचारावं बाबासाहेब. महाराज,
माँसाहेब जिजाऊंचा माहेरचा वाडा महारवाड्यात. माँसाहेब जिजाऊंची समाधी पण महारवाड्यातच. शंभूराजांना घरभेड्यांच्या पकडून देऊन मनुस्मृतीनुसार त्यांना ठार करण्याचा प्रथम डोळे काढले, नंतर जीभ छाटून हातपाय तोडून कातडी सोलून त्यांचे तुकडे हस्तगत फेकले. त्यावेळेस शंभूराजेंच्या अंगास सर्वप्रथम हात लावणारे पण महाराज. हे असे का? हा महाराजांच्या घराण्याशी महाराजांचा कुठला ऋणानुबंध आहे? बरोबर आहे बाबासाहेब. माँसाहेब जिजाऊंच्या वडिलास प्राणपणाने साथ देणारे महाराज म्हणून त्यांच्या वाड्याभोवती संरक्षण कवच महाराजांचं होतं. म्हणून माँसाहेब जिजाऊंच्या माहेर घराचा वाडा हा महारवाड्यातच होता. माँसाहेब जिजाऊ यांनी सदैव महार लोकांना माया लावली. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला. त्यांच्याच प्रेरणे आम्ही महार मांग रामोशी शूरवीरास किल्लेदार बनविले. महार हे माँसाहेब जिजाऊंना भवानी माते समान मानित. त्या लढ्यातून जिजाऊ माँसाहेबांची समाधी ही महारवाड्यात आहे. शंभूराजे माँसाहेब जिजाऊंचा छत्र छायेत वाढले. माँसाहेबाकडून महार लोकांच्या निष्ठेबद्दल कळले असावे. भट लोक महाराज शंभूराजे आणि महाराजांचा सर्वात जास्त तिरस्कार का करीत याचा शंभूराजांनी विचार केला असावा. त्याच विचारातून आपण एक आहोत की जाणीव शंभूराजामध्ये झाली असेल. म्हणून महार सहकार्यांना त्यांनी प्रेम दिला असावं, मान दिला असावा. पण बाबासाहेब, अभिमानाची गोष्ट आहे की त्या काळी औरंगजेबाची दहशत होती. त्या काळी औरंगजेबाच्या साथीने ब्राह्मणशाहीची दहशत होती. शंभूराजाच्या अंगास कोणी हात लावला तर त्यांच्यासुद्धा खंडोळ्या केल्या जातील असे फरमान सुनावले होते. हे सर्व असताना सुद्धा आपले प्राणप्रिय शंभूराजे फेकून दिलेत. आपल्या प्राणप्रिय राजांचे फेकून दिलेले शरीराचे तुकडे एकत्र करून पराक्रमी राजाला शोभेल अशा अंत्यविधी करण्यात महार लोक आघाडीवर होते. पण बाबासाहेब, आपण दोघे जातीच्या पलीकडे आहोत, नाही का? बरोबर आहे महाराज. जो जातीचा अहंकार मानतो तो ब्रह्मदास. कारण बहुजन समाजाला ब्राह्मणी व्यवस्थेने शिव्या दिल्या, त्याच पुढे जाती झाल्या. मी मराठा आहे, मी माळी आहे, मी धनगर, मी तेली, तांबोळी, न्हावी, धोबी आहे असे सांगणे, छाती ठोकून मी महार आहे, मी मांग आहे असे सांगणे म्हणजे आपण ब्राह्मणदास आहोत. हे छाती ठोकून सांगण्यासारखेच आहे ना. आम्ही दोघांचे तुम्हा सर्वांना हेच सांगणे आहे की आपण सर्वांनी आपली जात भारतीय म्हणून लावावी. बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, शीख, जैन धर्म कुठलाही असो, पण आपली जात मात्र भारतीय जात लावा. शाळेत प्रतिज्ञा घेताना म्हणावे, भारत माझा देश आहे, माझी जात भारतीय आहे, तेव्हाच सारे भारतीय माझे बांधव आहेत असे आपल्याला म्हणता येईल. आपण जात विरहित समाज निर्माण करूया बाबासाहेब. आपण राष्ट्र बलशाही आणि वैभवशाली करूया महाराज. जय शिवराय, जय भीम. दोघेही काही क्षण बोलत नाहीत. पुढे बाबासाहेब बोलू लागतात. मंडळी, आपण म्हणाल आम्ही प्रत्यक्ष आपणासमोर छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्मे आणून आपल्याशी त्यांचा संवाद सादर केला. पण तथागत भगवान बुद्धांची सिद्धी केली आहे. आत्मा पुनर्जन्म झूट आहे. त्यामुळे तुमच्यासमोर या दोन युगनायकांची आत्मा आणण्याचा नादानपणा करून या दोन युगनायकांचा अवमान आम्ही कसे करणार? बरोबर आहे का नाही बाबासाहेब? होय, मी कट्टर आंबेडकर अनुयायी आणि मी कट्टर छत्रपती शिवरायांचा अनुयायी.
आम्हाला असे वाटायचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परस्पर विरोधी मतांचे असावेत. वादातून आम्ही शिकलो. आम्हाला उमगले की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य एकमेकाविरोधी नसून एकमेकांना पूरक असेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर 1630 साली जन्मले असते, त्यांनी हातात तलवार घेऊन रयतेचे स्वराज्य स्थापन केले असते. दोघांचा एक हेतू बहुजन उद्धाराचाच होता. छत्रपती शिवाजी महाराज 1891 साली जन्मले असते तर त्यांनी बहुजनांच्या मनस्फूर्तीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची राज्यघटना लिहिली असती. बौद्ध धर्म स्वीकारून भारत बौद्धमय करण्याची घोषणा केली असती. दोघांचे पण कार्य हे मानवतावादीचे होते. डॉक्टर बाबासाहेब हे छत्रपती शिवरायच होते, तर छत्रपती शिवराय हे डॉक्टर आंबेडकरच होते. आम्हा दोघांचे विचार आणि कार्य इतके सारखे वाटले की आमच्या मनात या दोन्ही युगनायकांचे बद्दल समसमान आदर निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कधी मी छत्रपती बाबासाहेब म्हणून करायचो, तर कधी छत्रपती शिवरायांचा उल्लेख मी छत्रपती आंबेडकर असा करू लागलो. म्हणून संवाद युगनायकाचा हे नाटक आम्ही सादर केले. आमचा कोण्या जातीच्या भावना दुखवण्याचा किंवा एका जातीवर टीका करण्याचा मुळीच हेतू नाही. आपण बोध घेऊन बंधुभावातून नवा समाज घडवावा हाच यातून आमचा उद्देश आहे. आपण हे विचार घराघरात पोचवा. जय शिवराय, जय भीम.